हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। जय जय रघुवीर समर्थ। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दास बोधासित्वा बोध व्हावे। अपत्या परिपाजवी प्रेम रसा, महाराजया सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। सदा शिव समारंभा, शंकराचार्य मध्यमा, अस्मदाचार्य पर्यंता, वंदे गुरु परंपरा, वंदे गुरु परंपरा। सद्गुरुनाथ महाराज की जय। केलं आता शिष्या सावधान, ऐक सांगतो गुह्य ज्ञान, जेणे तुझे समाधान अंगी बाणे। आता शब्दाला फार महत्व आहे। आता विश्वात्मके देवे, अथ आणि आता हे दोन शब्द परमार्थाचे परवलीचे शब्द आहेत। काही शब्दांना काही अर्थ अभिप्रेत असतात, काही ध्वनी अभिप्रेत असतात। आम्हाला असे ते सहज शब्द वाटतात। आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका। येथे आळस करू नका विवेकी हो। यात मग हे ध्येय आहे। आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका। ह्यातलं मग हे ध्येय आहे। मग नंतर जे काही सांगितलं जातं ते ध्येय आहे। आणि आधी जे शब्द वापरला आहे ते सहकारी साधन आहे। सहकारी साधन हे मुख्य साधनापेक्षा दुय्यम असतं। मला विमानतळावर गेल्यानंतर विमानात बसायचं आहे। मुख्य साधन काय आहे? विमान प्रवास करणे आणि मुंबई गाठणे। मग मला एअरपोर्टची जी बस असेल त्या बसनी विमानात जावं लागतं। मग आधी बसनी जावं लागतं, मग विमान मिळतं, म्हणजे मुंबई गाठले जाते। मुंबई गाठणं हे ध्येय असण्यासाठी, या ध्येयासाठी आधी मी बसमध्ये जातो। पुन्हा गंमत, एअरपोर्टवर असलेली जी बस आहे
त्या बसमध्ये खिडकीशी जागा मिळते की बाजूची सीट मिळते, मागची सीट मिळते की समोरची सीट मिळते, उभं राहून जावं लागतं की बसून जावं लागतं, असे विचारच नाही आहेत मनात. डोक्यात विमान असतं आणि विमानाने गाठायचं गाव असतं. गाव गाठल्यानंतर काय करायचंय ते ठरलं असतं. या बसचा कोण विचार करताय? मला खिडकी मिळाली बसमध्ये, काय करतोय तुझ्या खिडकीचं? काय करतोय? बसायला मिळालं तरी काय करतोय? तू बसतो न बसतो ते तुला जावं लागतं आणि उठून उतरावं लागतं विमानासाठी. म्हणजे बसायला मिळालं याच्यात काय विशेष झाला? तात्पर्य असं आहे की आधी जो शब्द आहे तो शब्द मगला अनुषंगून आहे. आणि ज्याला हा संबंध नाही समजला तो आधीच जात दळतो आणि कुत्रं पीठ खात. म्हणजे जात दळणारा कोण झाला? आंधळा झाला. तसं इथे आहे की आता शिष्या सावधान. आतापर्यंत सावधानता नाही सांभाळली गेली, ठीक आहे, पण जर आता सावधानता सांभाळली गेली नाही तर तुझं कल्याण होण्याची शक्यता नाही. आता शब्दाला एवढं महत्व आहे. जेणे तुझे समाधान अंगी बाणे, म्हणजे श्री गुरु जे सांगतात आहे त्यातलं असं ज्ञान की ज्याने माझं समाधान टिकून राहील. श्री गुरु काय सांगतात? काही गोष्टी बोलतात, आलास का, जेवलास का, विश्रांती झाली का, ह्या गोष्टीपेक्षा माझ्या कल्याणप्रद ते जे बोलतात ते फार महत्वाचं. आलो काका कोल्हापूर पर्यंत, पण लोअर बर्थ नाही मिळाला, मिडल बर्थ मिळाला. हा, मग तुला चढता येतं ना मिडल बर्थ वर, पुरे आहे मग काय. नाही, पण लोअर बर्थ नाही मिळाला. लोअर बर्थ मध्ये कसं असतं? विंडो असते, लोअर बर्थ असतो. लोअर बर्थ म्हणजे कसं असतं? असं असतं. ते म्हणतात आहे ना तुला, मिळालं ना बर्थ, पुष्कळ झालं, पुष्कळ झालं. आम्हाला ते पुष्कळ झालं, त्याच्यामध्ये आम्ही समाधानी आहोत का? ते म्हणतात आहे बरं झालं, पुष्कळ झालं, येऊन पोचलायस तू. अजून मग आता काय करायचं आहे दुसरं? जेणे तुझे समाधान अंगी बाणे, माझ्या अंगामध्ये समाधान मुरलं पाहिजे. समाधान दोन प्रकारचं असतं. एक दुसऱ्यावर अवलंबून असलेलं समाधान, आणि दुसरं स्वतःवर अवलंबून असलेलं समाधान. मला पुण्यात प्रवास करायचा आहे आणि मी पीएमटी वर अवलंबून आहे, बसवर अवलंबून आहे. बस जर वेळेवर आली नाही तर मला समाधान नाही होत.
वेळेवर आली पण विंडो सीट मिळाली नाही तरी मला समाधान नाही होत. मला सीटच मिळाली नाही, स्टँडिंग जावं लागलं तरी माझं समाधान बिघडतं. एवढे सगळे टक्के टोनपे खाऊन जर बस वेळेवर पोचली पण माझं पाकिट मारलं गेलं तरीही माझं समाधान हरवतं. तात्पर्य काय आहे? समाधान हरवण्याचे चान्सेस 99% आहे आणि समाधान टिकून राहण्याचे चान्सेस 1% आहे. याला विषय सापेक्ष समाधान म्हणतात. मी चित्रपट पाहायला गेलो. उत्तम कथानक होतं, पण डायरेक्टर चांगला नव्हता. कथानक उत्तम होतं, डायरेक्टर उत्तम होता, पण कलाकार चांगला नव्हता. कथानक उत्तम होतं, डायरेक्टर चांगला होता, पण कलाकार चांगला नव्हता. कलाकारही उत्तम होते, डायरेक्टरही चांगला होता, कथानकही चांगलं होतं, सिनेमा दर्जेदार होता, पण माझ्या बाजूला बसलेले लोक चांगले नव्हते. फार गोंधळ करायचे, अत्यंत चुळबुळ करायचे. मनापासून सिनेमा शांततेने पाहायलाच नाही मिळाला. जे समाधान अनेक गोष्टींवर अवलंबून आहे याला विषयावनमी म्हणतात. अशा समाधानाला आपण परस्वाधीन समाधान असं म्हणू. साडी चांगली आहे पण काठ नाही चांगला. या साडीचा काठ जर दुसरा असताना नाही आवडली ना, चला. साडी चांगली आहे, काठही चांगला आहे, पण पदर नाही बरोबर. साडी काठपदर चांगले आहेत पण क्वालिटी नाही. साडी काठपदर क्वालिटी सगळं फर्स्ट क्लास आहे पण किंमत फार जास्त आहे. एवढी मला परवडत नाही, झेपत नाही. गेलं समाधान. एक समाधान जर एवढ्या गोष्टींवर विखुरलं असेल तर ते समाधान कोलमडून पडण्याची दाट शक्यता आहे. पण जे माझ्या स्वाधीन असेल, जे समाधान माझ्या स्वाधीन असेल, जे परस्वाधीन नसेल, त्याला विषय वस्तू निरपेक्ष समाधान असं म्हणतात. निरपेक्ष शब्दाचा अर्थ अपेक्षेशिवाय. साडीला उत्तम काठाची अपेक्षा आहे, साडीला उत्तम पदराची अपेक्षा आहे, सिनेमाला उत्तम कथानकाची अपेक्षा आहे, उत्तम डायरेक्टरची अपेक्षा आहे, उत्तम फोटोग्राफरची अपेक्षा आहे, उत्तम नटनट्यांची अपेक्षा आहे. प्रेक्षक दीर्घेमध्ये उत्तम प्रेक्षक असण्याची अपेक्षा आहे. जे जेवढ्या जास्त अपेक्षांवर अवलंबून तेवढं ते काम अयशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. जे फक्त माझ्यावर अवलंबून आहे ती गोष्ट
लवकर होण्याची शक्यता असते. आणि इथे समाधान फक्त माझ्यावर अवलंबून आहे, माझ्या एकाग्रतेवर अवलंबून. म्हणून तुझं समाधान आता जर अंगी बाणायचं असेल, तर मी तुला गुह्य ज्ञान सांगतो आहे, सावधान. सावधान म्हणजे जराही लक्ष इकडे तिकडे जाऊ देऊ नको. पूर्वी युद्धामध्ये सावधान म्हणत असत आणि मग शस्त्र चालवत असत. आता लपून शस्त्र चालवतात, त्याला कळत नाही गोळी कुठून आली. आता बंदुकांना सुद्धा सायलेन्सर लावलं जातं, ज्याच्यामुळे गोळी कोणीकडून उडली याचा आवाज येऊ नये. जिथे बंदुकांना सायलेन्सर लावलं जातं, तिथे लढणाऱ्यांनी किती सावध असलं पाहिजे याचा विचार करा. त्यापेक्षा जास्त सावध गुह्य ज्ञानासाठी असण्याची गरज आहे. मग आता माझं लक्ष बाहेर जातं आणि ते जाऊ नये असं जर वाटत असेल, तर बाहेरच्या वस्तूविषयी वैराग्य निर्माण होण्याची गरज आहे. दोन पद्धतीने वैराग्य निर्माण होतं. एक, त्या वस्तू मिथ्या आहे, त्या निरुपयोगी आहेत, त्या मला अल्प काळाचं सुख आणि दीर्घ काळाचं दुःख देण्याच्या लायकीच्या आहेत, योग्यतेच्या आहेत. उदाहरणार्थ विषय, जे मला अल्प काळाचं सुख देतं आणि दीर्घ काळाचं दुःख देतं, त्याच्याविषयी वैराग्य असण्याची गरज आहे. जे मन विरक्त असतं तेच मन शांत असतं, आणि जे मन शांत असतं तेच मन एकाग्र असतं. काही लोक आपण पाहतो, खूप घाई असते त्यांना. आगगाडी जर 10 वाजता सुटणार असेल, तर हे रेल्वे स्टेशनला 8:45 वाजताच जाऊन पोहोचतात. अरे तुझी ट्रेन 10 वाजता जाणार आहे ना, बरं राहते ना, आपलं 8:30 8:45 8:30 8:45 ला गेलं तर काय फरक पडतो. एवढी घाई, एवढी घाई. त्या घाईने आधी केलेल्या तयारीमध्ये परफेक्शन नाही राहत. अत्यंत घाई. प्रपंचात याला घिसाड घाई म्हणतात. जो एवढ्या घाई गडबडीचा असतो तो शांत होऊ शकत नाही. त्याचं मन त्याच्या मागे फटाके लावून तयार असतं. फटाके कळतं ना. मी आत्ता ध्यानाला बसणार आहे, कुकरची शिट्टी झाली की उठणार आहे. तेवढ्या वेळात पूर्ण एकाग्रतेने ध्यान करणार आहे. ठरलं. आता बसणार तेवढ्यात फोन आला. फोनवर जेवढ्यांची बोलण्यात आहे तेवढं सांगायचं की मला आता ध्यानाला बसायचं आहे, कुकरची शिट्टी झाली की उठायचं. तुम्ही कशासाठी फोन केला म्हणजे हे सांगण्यात यांचा 1 मिनिट पुन्हा गेला. फोन करणाऱ्यांनी सांगितलं की कशासाठी फोन केला, त्याचं उत्तर देण्यात पुन्हा 2-4 मिनिटं गेले. मात्र शिट्टी झाल्यानंतर उठायचं याच्यात काही तडजोड नाही आहे, उठावंच लागतं. बसत नाही तर आता शिट्टी व्हायला जास्त वेळ राहिला नाही असं मनात तयारी करून देतो आणि म्हणतात काय चमत्कार, शिट्टी व्हायच्या आधी मला बरोबर ध्यानातून जाग आला, मी उठून कुकर बंद पण केला. शिट्टी व्हायच्या आधीच बरोबर तयार, बसायला उशीर, उठणं 2 मिनिटं आधी, घिसाड घाई. असा जो घाईने परमार्थामध्ये येतो, ही घाई असण्याचं मुख्य कारण वैराग्याचा अभाव असतो. प्रत्येक गोष्ट करावीशी वाटते. माझी तयारी मीच करेन, तुमची तयारी मीच करेन, अजून कोणाचं काय आहे ते मीच करेन, उद्याची पण व्यवस्था मीच करेन.
पण करणं झेपत नाही ना शरीराच्याने, पण करणार. मग त्याची क्वालिटी बिघडते, त्याचा दर्जा बिघडतो. आणि मग 8:30-9 वाजतापासून स्टेशनवर जाऊन बसायचं आणि मग हा आला नाही, तो आला नाही, बोटं मोडायची सगळ्यांच्या नावाने. 10 वाजताच्या ट्रेनसाठी 8:45 वाजता स्टेशनवर येऊन बसले. 9:30 10:45 वाजता कळतं की ट्रेन 1.5 तास लेट आहे. आता हे आधी 1.5 तास आले आहेत आणि पुढचे 1.5 तास यांचे 3 तास इथेच गेले. मन शांत कसं असेल? कोणतीही गोष्ट वेळेपूर्वी करणं हे जेवढं बरोबर आहे, अतिपूर्वी करणं चांगलं नाही. उशिरा करणं तर कधीच चांगलं नाही. त्याला चांगलेपणाच्या दर्जामध्ये तो बसूच शकत नाही. वैराग्याचा अभाव, प्रसंगाचं वैराग्य नाही, वस्तूचं वैराग्य नाही, व्यक्तीबद्दल वैराग्य नाही. त्यामुळे ती घटना मी आसक्त होऊन जगतो आणि माझं समाधान मी गमावून बसतो. औदासीन्यम विप्सताम, आचार्य सांगतात, उदासीनता फार आवश्यक आहे. औदासीन्यम विप्सताम हा सगळा जो प्रकार आहे ना, हा मीपणाच्या निर्मूलनाकडे चाललाय, लक्षात ठेवा. मी विषयी औदासीन्य पाहिजे, जगताविषयी औदासीन्य पाहिजे, कर्तृत्व भोक्तृत्वाविषयी औदासीन्य पाहिजे. स्थूल शरीर हा कर्ता आहे आणि सूक्ष्म शरीर हा भोक्ता आहे. कर्तेपणाविषयी जर औदासीन्य असेल तर भोक्तेपणाचं औदासीन्य राहतं, पण कर्तेपणाचं जर औदासीन्य नसेल तर भोक्तेपणाचं औदासीन्य नाही राहत. औदासीन्य ही काही अशी खिरापत नाही की एकदम मिळेल. आम्हाला कर्तेपणाविषयी आसक्त होण्याची तयारी आहे आणि भोक्तेपणाचं औदासीन्य आहे असं म्हणतो. मी माझ्या मुलाकडनं खूप अभ्यास करून घेतला, मग त्याला एवढे मार्क मिळालेच पाहिजे. आता नाही मिळाले तर मुलाच्या आधी आई रडते, बाप रडतो, कारण मी एवढ्या ट्युशन लावून दिल्या, हा कर्तेपणा तयार असतो त्याच्याजवळ. एवढ्या म्हणजे एवढ्या रुपयांच्या. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. औदासीन्य जर नसेल तर त्याचा मी मध्ये डोकावल्याशिवाय राहत नाही. शिक्षकांनी दिलेल्या नोट्स काढतो, पण त्यात मी शिरतो आणि शिक्षकाची दिशा एक असते आणि याची दिशा दुसरीच असते. मग कौतुक झालं नाही की समाधान काय होतं, हरवून जातं. म्हणजे पुन्हा कौतुकावर माझं समाधान अवलंबून आहे. जर माझं समाधान मला सांभाळता येत नसेल, अपरा समाधान सांभाळण्याची जबाबदारी माझी आहे, तेव्हा कुठे परासमाधान सद्गुरूंच्या कृपेने लाभतं. तम दूरदर्शम गूढम अनुप्रविष्टम गुह्याहितम गौवरेष्टम पुराणम. कठोपनिषद आहे. शिवगडला कठोपनिषद घेणार आहे.
तिथपर्यंत पोहोचायला अत्यंत कठीण आहे. कारण आम्ही तकलादू अल्पशा समाधानाच्या मागे लागलो आहोत. म्हणून टिकाऊ समाधानाचा आम्ही कधी विचारच करत नाही. मग दडलेला आत्मा आम्हाला सापडत नाही आणि जोपर्यंत आत्मस्वरूप सापडत नाही तोपर्यंत खरं समाधान हाती लागत नाही. आत्मतत्व उपाधी निर्देशित करीत असते. जी स्वरूपाला निर्देशित करून स्वतः निवृत्त होते त्याला उपाधी म्हणतात. उदाहरणार्थ, पुण्याला जायचंय, पाटी लिहून आली, पुणे इतके इतके किलोमीटर, त्याच्या खाली ॲरो आहे. म्हणजे कळलं की या वाटेने पुण्याला जायचंय, एवढ्या किलोमीटर अंतर आहे. आता ती पाटी दुय्यम आहे, तिला आम्ही सोडून देणार आणि वाट धरणार. उपाधीला सोडून द्यायचं असतं, कारण तिचं काम झालं की ती निवृत्त होते. आता ती पाटी तुमच्यासाठी उपयोगाची राहिली नाही, तुमच्यासाठी पुण्याचा रस्ता उपयोगाचा आहे. तसं देह ही उपाधी आहे. एकदा देह ही उपाधी आहे म्हणजे पाटी आहे, पुण्याला जायचं आहे, त्याचा ॲरो आहे, किती किलोमीटर आहे तो आकडा सांगितलेला आहे. 3 गोष्टी सांगितल्या आहेत. पहिली आहे, देह ही पाटी आहे. घेऊया आपण देह या उपाधी संबंधी घेऊया. या पाटीमध्ये दिशा लिहिली आहे, ॲरो आहे. ॲरो असा आहे की तुझ्यातच आत्मा आहे. जायचं कुठे आहे? तुझ्यातच आत्मा आहे. आणि खाली किलोमीटरचा आकडा असतो. आता आयुष्याचे फक्त एवढे वर्ष राहिलेले आहेत. त्यात ऍक्टिव्ह लाईफचे वर्ष आणखीन कमी आहे. आता तुझी गती काय असली पाहिजे हे तुला ठरवायचं आहे. जर गंतव्य गाठायचं असेल तर काळकाम वेगाच्या गणितानुसार मला काही लोक 60व्या वर्षानंतर परमार्थाला येतात आणि पुन्हा सगळ्या प्रपंचाच्या जबाबदाऱ्या करतोच म्हणतात पार. मग त्या करत असेल तर तुझ्याजवळ आयुष्य किती उरलं? 25व्या वर्षी लागला असता तर मग बरोबर होतं, तुझ्याजवळ आयुष्य आहे शिल्लक. आपण गृहीत धरू 60व्या वर्षी लागायचं, मला माझ्या मुलांकडे गेलं पाहिजे, मला माझ्या मुलींकडे गेलं पाहिजे, मला माझा धंदा पाणी सांभाळलं पाहिजे आणि आत्मज्ञानी झालं पाहिजे. कसं होणार आहे? अहो, 2 घोड्यावर जो स्वार असतो त्या स्वाराचं जर काही खरं नाही, केव्हा पडेल याचा भरोसा देता येत नाही. तर 2हून अधिक घोड्यावर बसलेल्या स्वाराचं काय होणार आहे? उपाधी माझे राहिलेले, पण दडून राहिलेले आत्मतत्व शोधत नाही तोपर्यंत खरं समाधान प्राप्त होत नाही. म्हणून आमचं समाधान नेहमी बिघडत असतं. हा असा वागला म्हणून, ट्रेन उशिरा आली म्हणून, कोरोनाच मध्ये आला म्हणून, घरी पाहुणेच येऊन बसले म्हणून आमचं समाधान बिघडतच राहतं. थोडं सांगू, बिघडण्यासाठीच घडलंय आमचं समाधान. आम्ही समाधान का घडवलंय? बिघडण्यासाठी घडवलंय. परावलंबी समाधान आहे आमचं, वस्तू व्यक्तीवलंबी समाधान आहे आमचं, स्वावलंबी समाधान नाही आहे. तुम्ही या अगर नका येऊ. सकाळी फिरायला जातात, त्याला सांगतात तू आवाज दे मग मी उठते, आपण दोघंही फिरायला जातो, किती चांगला आहे आरोग्यासाठी वगैरे वगैरे.
आता तो सकाळी उठला नाही आणि याला आवाज दिला नाही तर याला जागच येत नाही. कारण तो आवाज देईल आणि मग मी उठील आणि मग जाईल. असे फिरणारे दर महिन्यात आता नियमाने फिरायला जाऊ असा संकल्प करत असतात. दर महिन्यात कधी पावसामुळे मोडतो, कधी हवेमुळे मोडतो, कधी सोबत्यामुळे मोडतो, कधी थोडंसं बरं वाटत नाही म्हणून मोडतो, कधी आळस येईल मधून मोडतो. आणि असा 5-10 वेळ मोडलेल्या संकल्पाने आम्ही फिरायला जात असतो हेच आठवण राहत नाही. तसं आमचं होतं. आम्हाला अखंड समाधान पाहिजे याची आठवणच राहत नाही. मुलाच्या 10वीच्या मार्क्सवर अवलंबून असतं, आमच्या पगारावर अवलंबून असतं, घरच्यांच्या वागण्यावर अवलंबून असतं, नातेवाईकांच्या. असं जे तात्कालिक समाधान आहे हे आम्हाला परमार्थामध्ये कधीही स्थिर होऊ देत नाही. कारण परिवर्तन हा मायेचा स्वभाव आहे. देह हा माईक आहे म्हणून देहामध्ये परिवर्तन होणार म्हणजे विकार होणार. जिथे विकार असतात तिथे ते पहिलेसारखं राहत नाही. आधी माझ्या डोळ्यावर चष्मा नव्हता, आधी माझी केस पांढरे नव्हते. बदल झाला की नाही? बदल झाल्यानंतर जर माझं समाधान बिघडत असेल तर महाबदल झाल्यानंतर काय होईल? महाबदल व्हायची जर वेळ आली, समजलं असेल सगळ्यांना, तर काय होईल? बदल होणं हा जगाचा स्थायी भाव आहे. मायेचं स्वरूप आहे. मायेचं स्वरूप. माया प्रवाहाने नित्य आहे. नीट समजून घ्या. आणि स्वरूप माया ही प्रवाहाने नित्य आहे. म्हणजे नेहमी बदलणारी आहे. नित्यत्व काय आहे? मायेमध्ये बदलण्याचं नित्यत्व आहे. स्वरूप वास्तव्याने नित्य आहे. ते कधीच खंडत नाही, ते कधीच बिघडत नाही. स्वरूपाचा स्वभाव नित्यत्वाचा आहे. शरीर बदललं तरीही स्वरूप बदलत नाही. परिस्थिती बदलली तरीही स्वरूप बदलत नाही. आणि जर मी तो आत्मा आहे असं लक्षात आलं तर शरीरात होणाऱ्या विकारांवर, शरीरात होणाऱ्या परिवर्तनांवर, आजूबाजूंच्या परिस्थितीने होणाऱ्या परिवर्तनावर माझं समाधान डळमळ होता कामा नये. म्हणून नित्य अनित्यानाम चेतनस चेतनानाम एको अनित्याम यो बहुधाती काम. नित्य अनित्यानाम चेतनस चेतनानाम हे सगळे विवेकाचे स्तर आहेत. आणि तो जर माझा जागा असेल तर माझं समाधान टिकण्याची शक्यता आहे. नाहीतर समाधान टिकत नाही. मग मी कशावर जागं राहिलं पाहिजे? कसं जागं राहिलं पाहिजे? मी जागं राहणं म्हणजे काय केलं पाहिजे? या जागं राहण्यासाठी मी काय करावं? असले प्रश्न शिष्याच्या मनात येतच नाही. माझ्यासारख्या शिष्याबद्दल बोलतोय. ही तळमळच नाही लागली. सकाळी 7 ते 8 ऐकलं ना, बस दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत आता पुन्हा मला काहीही करायचं नाही. 23 तास मी स्वच्छंदासाठी मोकळा आहे. रटफ करायला मोकळा आहे. जगामध्ये नसती उठाठेव करायला मोकळा आहे. वायफळ बडबड करायला मोकळा आहे. नाथ महाराजांचा अभंग आहे, तू जर व्यर्थ बडबड करत राहशील हरिपाठामध्ये
हरी बोला, हरी बोला, ना तरी अबोला, व्यर्थ गलबला करू नका. गलबला शब्द आहे. आम्ही गलबला करण्यात पटाईत आहोत. स्पेशलिस्ट, गलबला स्पेशलिस्ट. म्हणून आम्हाला शंकाच आली नाही की आमचं समाधान का बिघडलं आणि आम्ही आता ते कसं ठेवू. आम्ही कधी विचारतच नाही गुरूंना, अहो माझं समाधान टिकत नाही, मी काय करू. असे प्रश्नच नसतात आमच्याजवळ. आमच्याजवळ आमचे प्रापंचिक प्रश्न असतात आणि म्हणून कायम समाधानासाठी राहत नाही. कारण प्रापंचिक जे प्रश्न आहेत त्यांनी तात्कालिकच समाधान मिळतं. मुलगा 12वीत गेला, चांगले मार्क्स मिळाले पाहिजे, मिळाले. मग आता चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळायची आहे पण फीची व्यवस्था नाही, पुन्हा गेलं समाधान. फीची व्यवस्था झाली पण आता पुढे यांनी अभ्यास केला पाहिजे. आतापर्यंत मी माझ्या समोर अभ्यास करवून घेत होतो, आता गेलं समाधान. आमचं समाधान विविध विविध वस्तूंवर अवलंबून असतं. आणि म्हणून गुरूंना शिष्याची काळजी असते की अरे हा तर वेडा आहे पण याला शहाणं केलं पाहिजे. म्हणून गुरु सांगतात पुढच्या ओवीमध्ये, तू आशंका नाही घेतली परी मज तुझी चिंता लागली. तू शंका विचारली नाही हेच माझ्या चिंतेचं कारण आहे. आता ही शिष्य कल्याणासाठी यांचा स्त्रवलेला दयाळूपणा आहे. का जे तुझी भ्रांती फिटली नाहीच अद्यापी. अजून नाही करे तुझं समाधान झालं. एवढा काळ निघून गेला तुझं नाही समाधान झालं. आचार्यांचे 4 शिष्य होते. आचार्य निर्वाण काळाच्या पूर्वी एका शिष्यांना आचार्यांनी अनुग्रह दिला आणि त्यांना मठाधीश केला. इतक्या कमी वेळामध्ये ते मठाधीश होण्याच्या स्थितीमध्ये आले. कल्पना करा. परमार्थामध्ये काळावर गणित अवलंबून नाही आहे. किती वर्ष झाले तुमच्या अनुग्रहाला? एवढे वर्ष झाले म्हणजे आम्ही समोर आणि एवढे वर्ष झाले म्हणजे आम्ही मागे. नवीन आम्ही आणि जुने तुम्ही असला प्रकार नसतो. जे जुने साधक असतात त्यांना नेहमी वाटत असतं की आम्ही नव आणि जुनं नावाचा प्रकार आत्मस्वरूपात नाही म्हणून परमार्थात नाही. बस सरळ गोष्ट आहे. आत्मा कधीही जुना नव्हता, आत्मा कधीही नवीन नाही. नवीन जन्मलेल्या बाळाचा आत्मा नवीन नाही, नुकत्याच जन्मलेल्या बाळाचा आत्मा नवीन नाही. अनेक वर्ष आयुष्य लाभलेल्या वृद्ध गृहस्थाचा आत्मा जुना नाही. परमार्थामध्ये नवीन आणि जुनं हे जर प्रकरण नाही आहे तर ते साधकांमध्ये असावं का हो? पण आम्ही सिनियर, तुम्ही ज्युनियर. मेडिकल इंजिनिअरिंगला ह्या कारणाने रॅगिंग होत होते, हा भाग वेगळा. पण परमार्थात व्हावं का हो असं? सिनियर ज्युनियर, सिनियरपणाचा ताठा तोरा. मग आत्मा कळलं का हो? नाही कळलं. म्हणून श्रीगुरूंना दयाळुत्व निर्माण झालं आणि श्रीगुरू म्हणतात की अरे याला अजून काही कळलेलं नाही, याचं खरं समाधान झालेलं नाही. श्रीगुरूंचं जे दयाळुत्व आहे त्याचं प्रागट्य 21 नंबरच्या ओवीमध्ये आहे. आपली 19 नंबरची ओवी सुरू आहे सध्या, पण दयाळूपणाचा जी झलक आहे ती 21 नंबरच्या ओवीमध्ये आहे. म्हणून न पुसता सांगणे. पडले शिष्या तुझं कारणे. मी तू कुठलाही प्रश्न न विचारता तुला सांगून राहिलो, हे दयाळुत्व आहे. अकारण करुण म्हणतात त्याला. आम्ही कारणाने करून असतो.
आम्हाला गरीब दरिद्री भिकारी दिसला की पैसे द्यावेसे वाटतात. कोणी भूक लागली आहे, खायला अन्न नाही म्हटलं की त्याला पैसे द्यावेसे वाटतात. आम्ही कारणाने दयाळुत्व आहे. श्री गुरु अकारण करुण आहे म्हणून आमच्यावर करुणा करतात. जातो आम्ही भलत्या गोष्टीसाठी आणि देतात भलतच. भलतच म्हणजे लहान मुलं असतं. आपल्या वडिलांकडे जातं. त्याला खेळणं हवं असतं, त्याला वस्तू हवी असते, तिला डॉल हवी असते. मला डॉल पाहिजे म्हणून हट्ट करतात. आई वडील त्यांना गौण वाटतात. मोर, हरिण, मिठू हे प्राणी त्यांना गोड वाटतात. चिमण्या, गाय, बकरी त्यांच्याकडे जास्त लक्ष असतं. कडेवर आई वडिलांच्या किंवा आजी आजोबांच्या असतं, पण ओढा तिकडे असतो. तरी पण हे दयाळू असतात, त्यांच्यावर प्रेम करतात. तसं आमचा ओढा प्रपंचाकडे असतो आणि पाहिजे असतं आत्मस्वरूप मिळायला हे श्रीगुरूंना जाणवतो. म्हणून प्रपंचाकडला ओढा असून सुद्धा श्रीगुरू आम्हाला आत्मस्वरूपाकडे वळवत नेतात. अरे हो रे, होईल ना तुझा मुलगा, मिळेल त्याला चांगले मार्क्स. का काळजी करतो? नाही गेला मेडिकलला तर काय मेडिकल नाही झालं म्हणून काय माणसाचं जीवन सुखाने होत नाही का रे? आम्हाला नेहमी भीती, ट्रेन चुकून गेली तर काय होईल, मुलगा मेडिकलला गेला नाही तर काय होईल, घरातल्या लोकांनी ऐकलं नाही तर काय होईल, पैसा कमी आला तर काय होईल, कोरोनामध्ये काय होईल, काय होईल, कसं होईल, केव्हा होईल आणि कुठे होईल, हे प्रापंचिकाला घोर लावणारे 4 महामंत्र आहे म्हणतात का. आणि तो ह्याच गर्तेमध्ये, चक्रामध्ये, भोवऱ्यामध्ये असतो, तरी श्री गुरु कृपा करतात. त्यांच्या लक्षात येतं की याची भ्रांती फिटली नाही, याचं खऱ्या ज्ञान याला प्राप्त झाले नाही. गुरूंना माझी काळजी लागते. आम्हाला कळतच नाही गुरूंचं मोठं. बाळाला भूक लागायच्या आत त्याच्यासाठी मऊ तूप भात आई तयार करून ठेवते. बाळ सांगत नाही की आई आता मी इतके वाजता जेवीन, मला भूक लागेल. त्याला बोलताच येत नाही. लहान बोबडे बोल सुद्धा बोलता येत नाही, असं ते रांगतं बाळ आहे. पण त्याच्या भुकेच्या वेळेची आणि त्याच्या आवडीची, त्याला लागणाऱ्या क्वांटिटीची, ते आहार पौष्टिक असण्याची सगळा विचार करून तयारी करून ठेवली असते आईने. त्याला सद्गुरू माऊली म्हणतात. फक्त आई भौतिक तयारी करते म्हणून आई प्रेम करते असं आम्हाला वाटतं, आणि श्री गुरु अलौकिक तयारी करून देतात, ती आम्हाला कळतच नाही. उदाहरण दिलं तर आईपेक्षा बाप श्रेष्ठ आहे असा अर्थ तुम्ही काढू नये, हे मी पहिले सांगतो. बॅग भरून देते आई, हे खायला असू दे, ते खायला असू दे, पाणी असू दे, सगळं असू दे, इतकी काळजी घेतलेली दिसते की विचारता सोय नाही. मला आई आणि वडील अशी कंपॅरिझन करायची नाहीये, हे पहिले लक्षात ठेवा. आणि मुलगा जातो त्यावेळेला बाप त्याच्या खिशात 5,000 रुपये आणि एटीएम कार्ड देतो की हे खर्चाला पैसे असू दे आणि हे एटीएम कार्ड नीट जपून ठेव. आता तेवढीच काळजी त्यांनी पण घेतलेली असते, पण त्याची काळजी तशी दिसत नाही, कारण त्यांनी 1 मिनिटामध्येच ते 500च्या नोटा ठेवल्या असतात आणि एक एटीएम कार्ड ठेवलं असतं मुलाच्या हातात, सोपवून दिलं असतं मिनिट भरात. इथं आपलं बॅग भरणं दिवसभर चालू असतं, आदल्या दिवशीपासून 2 दिवसापासून. दिसायला असं दिसतं की केवढं हे केलंय. पुन्हा सांगतो, आई आणि वडील अशी तुलना नाहीये. सद्गुरू इतक्या सहजगत्या आम्हाला आत्मतत्व देऊन दिलेलं असतं, त्यांनी आमच्या जवळ हिरा ठेवून दिलेला असतो, पण आम्हाला त्या हिऱ्याचं मोल कळलं नसल्यामुळे
एटीएम कार्डनी पैसे कसे काढायचे हे माहीत नसल्यामुळे आमच्या खिशात कार्ड असतं, पण आम्हाला ठाऊकच नाही कसे पैसे काढायचे एटीएम मधून. त्याच्यामुळे एटीएम मध्ये पैसे भरपूर असून सुद्धा आम्ही बसलो उपाशी. एक भिकारी होता, रस्त्याजवळ चौकामध्ये सिग्नलच्या ठिकाणी भीक मागायचं ठरवलं. तिथे जरा जास्त लोक थांबायचे सिग्नलच्या वेळेला. रेड सिग्नल ही भिकाऱ्याची पर्वणी, ग्रीन सिग्नल ही प्रवासाची सोय आणि रेड सिग्नल ही भिकाऱ्याची सोय. रेड सिग्नल आला की त्याला पैसे मिळण्याचे चान्सेस असायचे. एक दिवस मेला. याच्यासाठी वास येऊ नये, याला नेणार कोण म्हणून तिथल्या तिथेच पुरवला. खाली हंडा लागला ज्यात सोन्याची नाणी होती. बाहेर पैसे मागण्यासाठी वणवण भटकला. ऊन वारा पाऊस आयुष्य त्या चौकामध्ये घालवलं. पण स्वतः थोडासा जरी तिथे खणला असता तरीही हा गर्भश्रीमंत होऊन गेला असता. तसं स्वतःमध्ये जर मी थोडासा झाकलो, खऱ्या समाधानासाठी जर मी थोडासा प्रयत्न केला, खूप लाभ होऊन जाणार आहे. पण तेवढ्यासाठी श्री गुरूंपाशी जाऊन एकाग्र होण्याची इच्छा नाही. ते सांगतात ते ऐकण्याची इच्छा नाही. मी विचारतो त्याचं त्यांनी उत्तर दिलं पाहिजे असं वाटतं. आणि मग त्यांनी दिलेल्या उत्तर आम्ही मन लावून ऐकतो आणि आम्ही म्हणतो त्यांनी सांगितलं ते मी ऐकलं. अरे त्यांना जे सांगायचं होतं ते तू त्यांना सांगूच दिलं नाही, तू विचारलं भलतंच. त्यांना काय सांगायचं होतं? त्यांना आत्मसुख सांगायचं होतं. तुला काय विचारायचं होतं? तुला प्रपंच सुख विचारायचं होतं. मग प्रपंच सुख विचारायची आतमध्ये आशंका असताना आत्मसुख कितीही वर्षाव केला तरी खडकी जैसे वर्षले अग्नी माझी पेरिले. दगडावर पाऊस पडावा आणि अग्नीमध्ये बीज पडावं तशी माझी स्थिती होऊन जाते. सांगितलेलं कामी येत नाही, निरुपयोगी ठरतो. परमार्थ हा दर्जेदार समाधानाचा प्रांत आहे. मी पारमार्थिक आहे आणि मी असमाधानाने आहे, व्याघात दोष आहे, परमार्थच नाही तुझा. ते की नाही. आता असं असं व्हावं म्हणून मी एवढा जप करायला लागलाय. कशाचा परमार्थिक आहेस तू? तू तर व्यापारी आहेस. व्यापारापेक्षा अट्टल असू द्या मतलबी आहेस. तुझा परमार्थ, तुझी रामरक्षा, तुझी हनुमान चालिसा सगळी देहरक्षणासाठी, देहपोषणासाठी सुरू आहे. आत्म स्वसंरक्षणासाठी, स्वरूपाच्या ज्ञानासाठी यातलं काहीच नाही. स्वरूपाचं संरक्षण करायचं नसते, हा वेगळा भाग. पण अविद्येपासून ते झाकल्या जाऊ नये हेही स्वरूपाचं संरक्षण आहे, लक्षात ठेवा. स्वरूप नष्ट होत नाही तरीही स्वरूपाकडे जाण्याची इच्छाच निर्माण होणार नसेल. एवढा जर मी अविद्येने ग्रासला असेल तर ती अविद्या काढणं हे स्वरूपाचं संरक्षण आहे, संवर्धन आहे. आता त्याला विकार नाही तर त्याला वर्धन नाही अशी चर्चा करू नका. व्यावहारिक दृष्टीने हा मुद्दा आहे की मला व्यावहारिक सत्तेमध्ये काय केलं पाहिजे. अज्ञानाचं निर्मूलन केलं पाहिजे, पण कारणासह. कारण विसरून चालणार नाही. तात्कालिक निर्मूलन कामाचं नाही. माझी भ्रांती का गेली नाही? कारण मला 3 भ्रांतींनी ग्रासला आहे. मी शरीर आहे ही भ्रांती मला पक्की झालेली आहे. जगातल्या वस्तूच मला सुख देणार ही दुसरी भ्रांती माझी पक्की झालेली आहे. मी काही करू शकतो, मी आहे तर चिंता करण्याचं कारण नाही, ही तिसरी भ्रांती मला ग्रासली आहे. देह सत्यत्व, जगत सत्यत्व, कर्तृत्व, भोक्तृत्व, संग आणि विकार या भ्रांती मला ग्रासल्या आहेत हे माझ्या लक्षातच येत नाही.
मी कोणतीही गोष्ट संघाच्या अनुषंगिक करत असतो. बुद्धी सुद्धा जो निर्णय घेते ती त्यावेळेला काय संघ होता त्यानुसार काय घडलं होतं याचा विचार करते. विकार झाला हे मला पटत नाही. पटलं तर मला विकार झाला असं वाटतं. मी विकारहीन आहे असं वाटत नाही. ही भ्रांती आहे. बरेच म्हातारे माणसं अजून आम्ही तरुणच आहोत असं हसत हसत सांगत असतात. ते जेवढे जास्त हसतात तेवढे त्यांची कृत्रिम दाताची कवळी खाली पडते, घसरते आणि मग ती पुन्हा लावून घेतात आणि अजून हसतात. विकार मला नाही, विकार देहाला आहे. इथे वाटचालच नाही. समाधान कसं होईल? माझा भ्रम गेला की नाही गेला? वेड्याच्या इस्पितळातून तू दुरुस्त झाला असं सर्टिफिकेट दुसऱ्या वेड्यात घेऊन नाही चालत. जो वेडा नाही पण ज्याला वेडा काय असतो हे कळतं अशा डॉक्टरचं सर्टिफिकेट लागतं. अशा डॉक्टरकडून खात्रीपूर्वक इलाज केल्यानंतर याचं वेडेपण संपलं आहे असं माझी भ्रांती गेली हे कोणाकडून कळून घेतलं पाहिजे. आम्ही काय करतो, परस्पर स्तुती मंडळ तयार करतो. तुमच्यासारखा सांगणारा कोणी नाही आणि मग मी म्हणतो तुमच्यासारखा दर्जेदार ऐकणारा शिष्य कोणीच नाही आहे. तुमच्यासारखा दर्जेदार ऐकणारा कोणी नाही. कमाल आहे तुमच्या ऐकण्याची. परस्पर स्तुती मंडळ झालं. नाही, वेड्यानी शहाण्याचं सर्टिफिकेट घेतलं पाहिजे. सद्गुरूंचं सर्टिफिकेट घ्यावं. शास्त्रानुसार माझं वागणं आहे की नाही पहिले नीट तपासून घ्यावं. सिलेबस नुसार आम्ही केलेला पूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केलाय की नाही हे पहिल्यांदा आमच्या प्रॅक्टिकल बुक मध्ये असतं. नाही तर कोणत्याही वर्षीचे प्रयोग करून नाही चालत. त्याच वर्षी सिलेबस मध्ये जे आहे तेच करावे लागतात. शास्त्रानुसार चालला आणि मग गुरूंनी सर्टिफाय केलं. आता हे प्रयोग मी प्रत्यक्ष करून पाहिले आहे. हा माझा अनुभव झाला. शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती यांचं ऐक्य झालं पाहिजे. आणि या ऐक्याच्या आड जर काही येणार असेल तर ती गोष्ट आहे अहंकार. जबरदस्त मूळ असतं ते अहंकाराचं. निरहंकारित्व ही फार मोठी देण आहे. त्याशिवाय समाधान टिकत नाही. आणि आम्हाला मी कोणीतरी आहे हे दाखवल्याशिवाय चैन पडत नाही. या दोन गोष्टी एवढ्या जबरदस्त भिनल्या असतात की 21 समासी दासबोधामध्ये समर्थ म्हणतात आता तुला एक हाणीन मी श्रीमुखामध्ये तुझ्या. काय म्हणतात समर्थ? एक हाणीन आता तुझ्या श्रीमुखामध्ये. आता जर तू माझं ऐकण्याकडे लक्ष दिलं नाहीस यादच राख. समर्थ आहेत ते. 21 समासी दासबोधामध्ये आहे. शास्त्र सांगतं यदि मन्यसे सुवेदेति द भ्रमे वापी नूनम त्वम वेत्थ ब्रह्मणो रूपम. नूनम त्वम वेत्थ ब्रह्मणो रूपम. अरे ते ब्रह्मरूप जाणल्यानंतर काही नून शिल्लकच राहत नाही. यदि मन्यसे सुवेदेति, तू जर समजत असशील की तू ब्रह्मरूप जाणलंय तर तू ते जाणलं नाहीस. तू जर समजत असशील की मी ब्रह्मरूप जाणलं नाही तरी पण तू ते जाणलंच नाहीस. मी ब्रह्मरूप जाणलं आहे असं वाटतं तरी पण ते जाणलं नाही असं मला लक्षात येतं. केनोपनिषद. ब्रह्म जाणलं असं वाटणं हे ब्रह्म जाणण्याचं लक्षण नाही आहे.
ब्रह्म जाणलं नाही असं वाटणं हे ब्रह्म न जाणल्याचं लक्षण नाही आहे. ब्रह्म जाणून न जाणल्यासारखं वाटतं हे ब्रह्म जाणल्याचं लक्षण आहे. पण ब्रह्म जाणल्याचं ते खरं लक्षण नाही. अनुभव हेच खरं लक्षण आहे. अनुभव जेव्हा येतो तेव्हा मी नसतो आणि मी जेव्हा असतो तेव्हा अनुभव नसतो. केनोपनिषदाने खूप कसरत केलेली आहे जगामध्ये. म्हणून म्हणतात तम दूरदर्शम गूढम मनु प्रविष्टम गौहारिष्टम गुह्यतीतम पुराणम. नाही तर मुंडक म्हणतं तमेव भांतम अनुभाती सर्व तस्य भाषा सर्वमिदं विभाती. म्हणून आत्मा नायमात्मा प्रवचनेन लभ्या न मेधया न बहुधा शृणेन यमे वैश्यवृणतेस्तेन लभ्या तस्तेषात्मा विमृणुते तनु स्वाम. 3 उपनिषदांचे 3 दाखले दिले. एकेका दाखल्यावर तासभर बोलता येतं. त्यानंतर जर ते दाखले समजले तरी अखंड समाधान समजत नाही. त्यासाठी श्री गुरूंचा दास व्हावा. श्री गुरूंचा दास झाल्याशिवाय अहंकाराचा नाश होत नाही. मी श्री गुरूंच्या जास्त जवळ आहे असं वाटणं सुद्धा अहंकाराचा मोठा हे आहे. एवढ्या जवळ जाऊन सुद्धा पांघरून घातलं तू स्वरूपावर आणि त्यांच्या कृपेच्या वर्षावावर रेनकोट घालून बसलायस तू. मी गुरूंच्या जवळ आहे असं वाटतं. सद्गुरू सगळ्यांच्या जवळ आहे. सर्व व्यापक तत्व आहे ते तुझ्याच जवळ आहेत असं कसं शक्य आहे. असं तुला कधीतरी वाटलं पाहिजे. आणि गुरूंच्या जवळ असल्याचा अहंकार सुद्धा एक घातक अहंकार आहे. श्री गुरूंच्या व्यावहारिक सत्तेत अत्यंत जपून राहिलं पाहिजे साधकांनी. दूरच्या साधकांना विचार करता येतो, सद्गुरूंची थोरवी कळते, पण जवळच्या साधकाला पुष्कळदा धोका होण्याची शक्यता असते. तो होऊ नये या दृष्टीने त्यांनी जर सावध राहिलं तर नाही होत. नाही तर मी काय सेवा केली, मी काकांकडे जाऊन पाय दाबून दिले, अरे पाय दाबण्याचा आनंद हरवला आणि मी पाय दाबून दिले हेच महत्वाचं सांगावंसं वाटतंय. सद्गुरूंनी तुझ्याजवळ काय दिलं ते पाझरलं की नाही या मीपणामुळे पाहायला सवडच मिळत नाही. आणि माझा आणि श्री गुरूंचा सहवास हा मीपणा कमी करण्यासाठी असतो. अनेक दर्जेदार ग्रंथ वाचले तरी पण मीपणा जात नाही. पण सद्गुरूच्या चरणाला जर मस्तक लावलं तर मीपणा हरवल्याशिवाय राहत नाही. मीपणा हरवण्याची सर्वोत्तम व्यवस्था सद्गुरूंचं सान्निध्य, श्री गुरूंची सेवा. भाग्यवान साधक आहेत ज्यांना अशी सेवा करायला मिळते. पण त्या सेवेच्या वेळेला माझा मीपणा हरवतो आहे की नाही ही जाण जागी असण्याची गरज आहे. असा मीपणा कसा हरवायचा हा सद्गुरू उद्या सांगतात आहे. ऐकूया. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. म्यूट कॅमेरा काढू का? मीनाताई रामकृष्ण हरी. एक 5 मिनिटं थांबाल तर बोलता येईल मीनाताई. हा थोडं या लोकांना हे करून देतो मी. हो. रामकृष्ण हरी. प्रतिभाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. जय जय रघुवीर समर्थ. मला वाटते